देवी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून महेशजी मिसाळ सर आणि सचिनजी सावू सर यांची खूप चांगली भूमिका राहील आणि त्यांचा करत आपण स्वागत सन्मान. महेशजी मिसाळ सर आणि सचिनजी सावू सरांचा या ठिकाणी सन्मान आम्ही करतोय. आयोजन समितीला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या दोन्ही पंचांचा या ठिकाणी सन्मान करावा. सचिनजी सावू सरांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय मुख्य व्यासपीठावरती. या आपल्यासाठी ट्रॉफी आहे सर. या सचिनजी सावू सर आपण या आपला देखील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. चला सचिन सावू सरांचा या ठिकाणी आपण सन्मान झालेला आहे आणि मान्यवरांचं स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. त्या अतिथी मान्यवरांचा आपण करत आहोत स्वागत सन्मान. प्रकाशजी पवार बापू या स्पर्धेसाठी खास करून त्यांचं सहकार्य चांगला आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि जन्नाई नगर क्रिकेट क्लब वरपेवाडी सळवे यांच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ते आज काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकलेले नाही, तर त्यांचे चिरंजीव ओमकारजी पवार शेठ यांचा आपण सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. ओमकार शेठ पवार यांचा यानंतर आदरणीय सुरेशजी पवार साहेबांचा सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये. सुरेशजी पवार साहेब यांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरेशजी पवार साहेबांचा सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. यानंतर आदरणीय सुरेशजी कदम साहेबांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत व्यासपीठावरती. सुरेशजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. सुरेशजी कदम साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. यानंतर आदरणीय प्रकाशजी कदम साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. आदरणीय
प्रकाशजी कदम साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. प्रकाशजी कदम साहेबांचा सन्मान देखील आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. यानंतर आदरणीय शांतारामजी कदम साहेबांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. शांतारामजी कदम साहेबांचा सन्मान देखील आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. शांतारामजी कदम साहेब या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. यानंतर आदरणीय प्रतापजी कदम साहेबांचा देखील सन्मान आपण या स्वागत कक्षामध्ये करत आहोत. आज जन्नाई नगर क्रिकेट क्लब वरपेवाडी साहेबे यांच्या आयोजनामध्ये आलेल्या संपूर्ण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रतापजी कदम साहेबांचा सन्मान यानंतर अजयजी कदम साहेबांचा देखील सन्मान आपण करत आहोत. अजयजी कदम साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आराध्य ट्रॉफीचे सर्व अजयजी कदम साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी करत. त्याचबरोबर आनंदा भाऊसो कदम साहेबांचा देखील आपण सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. यानंतर शरदजी कदम साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय शरदजी कदम साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. शरदजी कदम साहेबांचा सन्मान देखील आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. यानंतर आदरणीय जयवंतजी शेलार साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. जयवंतजी शेलार दाजी यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्याचबरोबर जयवंतजी शेलार साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. यानंतर आनंदजी कदम साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आनंदजी कदम साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. यानंतर राहुलजी कदम साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. आयोजन समितीच्या माध्यमातून राहुलजी कदम साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान राहुलजी कदम यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. यानंतर आदरणीय सुनीलजी कदम साहेबांचा देखील सुनीलजी कदम साहेबांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. यानंतर सचिनजी कदम साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगलं सहकार्य या योजनेला दिलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी मोलाचं सहकार्य करणाऱ्या आदरणीय
सचिनजी कदम साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्यानंतर रामजी एकावडे साहेबांचा सन्मान देखील आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. रामजी एकावडे साहेबांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. यानंतर आदरणीय विठ्ठलजी एकावडे साहेब माजी सरपंच सैबे यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. विठ्ठलजी एकावडे साहेब यांचा देखील सन्मान बाबुरावजी कदम साहेब यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. बाबुरावजी कदम साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. बाबुरावजी कदम साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. यानंतर दिनेशजी कदम साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय दिनेशजी कदम साहेबांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. यानंतर सूरज कदम यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सूरज कदम यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. यानंतर आबा कदम यांचा देखील आपण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय सुभाजी गोडांबे साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आबा कदम सुभाजी गोडांबे साहेब यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सुभाष गोडांबे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. यानंतर आबा कदम यांना देखील आम्ही विनंती करू आपण देखील आपला देखील यानंतर वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन चे विद्यमान अध्यक्ष राहुल डीजे यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष राहुल डीजे यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. यानंतर आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ वाल्मिकी पठार आज सध्याच्या घडीला अनेक असोसिएशन मध्ये अत्यंत मागणीचा आवाज आकाश कारंडे सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. आकाश कारंडे सरांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. यानंतर तेजसजी कदम याच परिसरामधील आवाज आज अनेक तालुक्यामध्ये त्यांची वाणी आपल्याला ऐकायला मिळते आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर
क्रिकेटच्या पटलावरती वरपेवाडी गावाचं नाव फक्त पाटण तालुक्यापुरतं मर्यादित न ठेवता आज शाहूवाडी असेल, बत्ती शिराळा असेल, कराड असेल या परिसरामध्ये आपल्या आवाजाने ज्या व्यक्तिमत्वाने छाप सोडली अर्थातच तेजस कदम यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। तेजस कदम सरांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। त्याचबरोबर आधार दादा कदम यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। आधारजी कदम यांचा देखील सन्मान। यानंतर आमचे यूट्यूब ओमसाई MTC चे यश यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। 70,000 सबस्क्रायबर 70,000चा पल्ला या ठिकाणी गाठलेला आहे। आधार कदम यांचा सन्मान या ठिकाणी केला जाते। त्याचबरोबर यानंतरचा सन्मान आपण पाहतो ओमसाई MTC लाईव्ह एक ब्रँड यूट्यूब चॅनल आणि यश यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत। एकदा ओमसाई MTC साठी जोरदार टाळ्या होऊ द्यात मित्रांनो। आज 70,000 सबस्क्रायबरचा टप्पा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून गाठलेला आहे। प्रचंड मेहनत, प्रामाणिकपणा आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भरपूर कष्ट आणि या कष्टाच्या जोरावरती ओमसाई MTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलने 70,000 सबस्क्रायबरचा टप्पा या ठिकाणी गाठलेला आहे। आज आई जन्नादेवी चषक 2025च्या माध्यमातून आणि ओमसाई MTC चे यश यांचा सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय। खूप मेहनत यांनी या स्पर्धेसाठी घेतले, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। यानंतर आमचे फोटोग्राफर ज्यांनी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये प्रत्येक मान्यवरांचा फोटो त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये घेतला आणि अनेक वेळा वाल्मिकी पठारामध्ये फोटोग्राफरची भूमिका ज्यांची आपण पाहतो ते आमचे कॅमेरामॅन गणेश यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाते। चला दोन्ही टीम नाटेशी संघ आणि पानेरी संघ आपण या समोर आणि नागवंटे टीम आपण देखील या गणेश फोटोग्राफर गणेश यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातो। यानंतर डीजे ची उत्तम व्यवस्था डीजे गणेश यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत। गणेश साळुंके यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये। गणेश कदम डीजे यांचा देखील आपण सन्मान करत आहोत। यानंतर मिक्की आणि टेडी यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत, ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना आपल्या कलेमधून आनंद देण्याचा प्रयत्न केला। ते आमचे मिक्की आणि टेडीची भूमिका ज्यांनी निभावली त्या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो या दोघांच्यासाठी, कारण की आपल्याच परिसरामध्ये आपली कला प्रदर्शित करत असताना न लाजता हे दोन्ही या दोघांना आपण स्क्रीनवरती पाहतोय। संदेश आणि रोहित, संदीप आणि रोहित दोन्ही आपण पाहिलं। याच्यानंतर त्याचबरोबर एक मुख्य आदर सत्कार आम्ही इथे घेऊ इच्छिते। फक्त पाटण तालुका मर्यादित नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या समालोचनाची चर्चा आतापर्यंत आपण सर्वांनी ऐकली आहे आणि ज्यांनी पाटण तालुक्याचं आणि त्यांच्या स्वतःच्या गावाचं नाव आणि स्वतःचं नाव साता समुद्राच्या पलीकडे नेण्याचं काम ज्यांनी केलं तेच आमचे मार्गदर्शक गुरुवर्य प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान मी घेऊ इच्छितोय। आज खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाज आपल्याला फायनलच्या दिवसामध्ये ऐकायला मिळाला आणि सर्वांना मंत्रमुग्ध करत असताना एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे तेच प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान केला जातोय। धन्यवाद।
चला यानंतर आपण पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. त्याच्या अगोदर आम्ही दोन्ही टीमला विनंती करू की आपण जर व्यासपीठाच्या समोर आला तरच आपण बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. काही सूचना असतात, काही शिस्त असते आणि त्याचं तुम्ही पालन करा मित्रांनो, कारण की उपस्थित मान्यवर या शिस्ती पाहत असतात आणि तुमच्या असोसिएशनचे नियम पाहत असतात. आणि नागमंटेक संघ देखील काही खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आम्ही विनंती करू की आपण देखील या व्यासपीठाच्या समोर तर या ठिकाणी आयोजन समितीने जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्या माहितीनुसार आम्ही बक्षीस वितरणाचा जो काही कार्यक्रम आहे तो आम्ही तुमच्या समोर प्रदर्शित करते. प्रथमतः आई जनादेवी चषक 2025 या आयोजनासाठी एकदा जोरदार टाळ्या होतात, कारण की खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसांचा वर्षाव करणारी स्पर्धा म्हणजे आई जनादेवी चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि प्रथमतः या ठिकाणी पानेरी संघाचे काही सामनावीराचे किताब या ठिकाणी शिल्लक आहेत आणि ते आपण देणार आहोत. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली साहिल सुतार यांना सामनावीराचा किताब या ठिकाणी शिल्लक आहे. तर साहिल यांना दिला जातो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. आणि यानंतर आपण या स्पर्धेमधील वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत. जाऊ आपण बक्षीस वितरण समारंभाकडे. आई जनादेवी चषक 2025 हे दमदार आयोजन संपन्न झालं आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजन समितीने जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्याच्यानुसार आम्ही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत. तर या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आम्ही घोषित करतो आणि हा किताब देण्यासाठी मान्यवर शांतारामजी कदम साहेब आणि आनंदा खाशाबा कदम साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बेस्ट फिल्डर हा किताब या ठिकाणी द्यायचा आहे. बेस्ट फिल्डर साठी आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर कूलर आहे आणि शांतारामजी कदम साहेब आणि आनंदजी खाशाबा कदम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा किताब दिला जाईल. आणि खेळाडू आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाटोशी या टीमचे
ज्यांनी सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम दर्जाचा झेल टिपल्या ते अक्षय कदम ठरलेत या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चला इथे ट्रॉफी त्याचबरोबर कूलर या ठिकाणी दिला जाईल अक्षय कदम यांना. अक्षय कदम ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि अक्षय यांच्याशी आम्ही वार्तालाप करणार आहोत. अक्षय या मान्यवरांना विनंती करून आपण स्थानापन्न व्हा. अक्षय आज आपणाला या स्पर्धेमध्ये आई जनाई देवी चषक खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आता मुंबईतील क्रिकेट परतीच्या प्रवासावरती आहे आणि गावाकडील क्रिकेट सुरुवात होईल आणि खऱ्या अर्थानं अगदी मार्च महिन्यातील पहिली स्पर्धा आणि दमदार स्पर्धा आपण पाहतोय आई जनाई देवी चषक आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब मिळाला. काय भावना आहेत या किताब मिळाल्यानंतर? तुम्हाला बोलावं लागेल कारण की हा किताब मिळाला आणि तुम्हाला 2 मिनिटं नक्कीच बोलावं लागेल. काय वाटतंय आणि कसं वाटतंय? धन्यवाद. चला थँक्यू सो मच. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आपण उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण देणार आहोत आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक कूलर आणि एक आकर्षक ट्रॉफी आहे. मान्यवर आदरणीय जयवंतजी शिलार दाजी त्याचबरोबर प्रतापजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज हा किताब दिला जाईल. सुनील सर त्याचबरोबर सुनील कदम आणि जयवंतजी शिलार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज हा किताब दिला जाईल. आणि किताब घेण्याच्या अगोदर इथे आल्यानंतर तुम्हाला बोलावं लागेल अन्यथा तो किताब दुसऱ्याला दिला जाईल याची देखील नोंद घ्या कारण की आयोजन दमदार आहे आणि एखाद्या स्पर्धेमध्ये व्यासपीठावरती आल्यानंतर मी बोलत नाही तर बोलावं लागतं मित्रांनो कारण की प्रत्येकाला इथे या स्पर्धेबद्दल 2 मिनिटं का होईना परंतु तुम्हाला बोलावं लागेल याची नोंद घ्या. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट खेळाडू ठरलाय संघ आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाटोशी संघाचा. हरेश ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. एक लेजंड क्रिकेटर या टीमचा एक प्रमुख खेळाडू या टीमचा एक नेता आणि हरीश दादा यांना या ठिकाणी दिला जातो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आदरणीय सुनीलजी कदम आणि जयवंतजी शेलार यांच्या शुभ हस्ते हा किताब या ठिकाणी आम्ही देते. तर मी हरीशांना विनंती करेन आपण या आज अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे आणि खऱ्या अर्थानं अनुभवी खेळाडूंच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. आज तुमच्या टीममध्ये भरपूर रायझिंग स्टार खेळाडू आहेत आणि त्या टीममध्ये देखील जर पाहिलं तर एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून आज तुम्हाला उत्कृष्ट गोलंदाज हा किताब मिळतोय. काय भावना आहेत आणि कसं वाटतंय? खूप आनंद झाला याबद्दल. पण टीमकडून अपेक्षा होती अजून की फायनल पण जिंकावं पण तरी सुद्धा पहिल्या प्रयत्नातच आम्ही रनरअप राहिलो. काही प्रॉब्लेम नाही. आता वय किती? आता वय 37. 37 वर्षाचा खेळाडू एकदा जोरदार झाले पाहिजेत आणि टीमला तुम्हाला संधी द्यायचा. टीमला काय सांगाल कारण की टीम खूप स्ट्रगल करते परंतु आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला यश प्राप्त होते. टीमला काय सांगाल? टीमला आम्ही पाठचे 2 वर्ष झालं आम्ही भरपूर स्ट्रगल केले. 2 वर्षानंतर आज पहिली वेळ एवढा आनंद झाला की आम्ही फायनलपर्यंत पोहोचलो. टीमला भरपूर अभिनंदन करतो टीमचं आणि असंच एकी कायमस्वरूपी ठेवावी. तर एकीची बळ आणि मिळते फळ हा संदेश मात्र दिला या ठिकाणी हरीश दादा यांनी. अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज हा किताब आम्ही घोषित करू. उत्कृष्ट फलंदाज देण्यासाठी मान्यवर आदरणीय आनंदजी कदम साहेब आणि पांडुरंग शेठ कदम यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दिनेशजी कदम साहेब आणि
दिनेशजी कदम साहेब आणि प्रकाशजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा किताब आम्ही देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाजासाठी जर पाहिलं तर आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर होम थिएटर या ठिकाणी दिलं जाईल. आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी खऱ्या अर्थानं 2 नावं चर्चेमध्ये होती, 2 नावं रेसमध्ये होते. अगदी दोन्ही खेळाडूंच्या मध्ये स्ट्रगल भरपूर होता. कोणता खेळाडू असेल एनी गेसेस? कारण की 2 खेळाडू आणि दोन्ही टीम मध्ये या उत्कृष्ट फलंदाजासाठी रेस भरपूर होते. तर पानेरी संघाचा महत्वाच्या वेळी ज्या ज्या वेळेस संघाला गरज होती, ज्या ज्या वेळेस टीम अडचणीमध्ये होते, बॉलिंग आणि बॅटिंग मध्ये ज्याने खूप महत्वाचं योगदान देत आपल्या टीमला पहिल्या क्रमांकापर्यंत पोहोचवलं, ज्याच्या नावामध्ये पावर तो प्रदीप पवार ठरलाय. या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज आश्चर्यचकित झालाय, कारण की या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग आणि तब्बल 87 धावा इथे प्रदीप पवारच्या नावावरती राहिला. अप्रतिम बॅटिंग इथे आपण राहिल्याने तो प्रदीप पवार ठरलाय या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज. प्रदीप पवार यांना हा किताब या ठिकाणी प्राप्त होतोय. आई जनादेवी चषक बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. प्रदीप नंतर नाही आणि यानंतर आपण मालिकावीराचा किताब आपण देणार आहोत. आणि मालिकावीरासाठी नो डाऊट ज्यांनी कालच्या दिवसामध्ये ही स्पर्धा गाजवली होती ते श्री गणेश नागवंटे क संघाचे गणेश शेळके ठरलाय या स्पर्धेमधील मालिकावीर. आणि मालिकावीर साठी मान्यवरांना मी विनंती करेन, आराध्य ट्रॉफीचे सर्व अजयजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते मालिकावीर टीव्ही या ठिकाणी दिली जाईल. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आराध्य ट्रॉफीज मित्रांनो, आपला माणूस मोठा करा, आपण आपोआप मोठं होईल. आज जर पाहिलं तर पंचवटी सोसायटी सेक्टर 5 मध्ये आराध्य ट्रॉफी हाऊस इथे आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या परिसरामधील आपल्या लोकांच्यासाठी खास करून हे ट्रॉफी हाऊस ओपन केलेलं आहे. आणि आपल्या माणसाला इथे सपोर्ट करा. गणेश शेळके गणेश 11 नागवंटे क संघाचा ठरलाय मालिकावीराचा मानकरी. काही कारणास्तव गणेश शेळके या ठिकाणी येऊ शकले नाहीत, परंतु त्यांना माहिती आहे टीव्ही आहे. एखाद्या गावामध्ये आपण जर पाहिलं तर मटणाच्या जेवणाचं आमंत्रण असतं ना, त्यावेळेस एखादा कुटुंब प्रमुख जात नसेल तरी लहान मुलाला पाठवतो. तसं गणेश शेळके यांनी त्यांचा एक प्रतिनिधी पाठवलाय आणि ते ठरल्यात या ठिकाणी मालिकावीराचे मानकरी. यानंतर आपण तृतीय पारितोषिक देणार आहोत. राहुलजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते तृतीय पारितोषिक आपण देणार आहोत. श्री गणेश नागवंटे क संघाला हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देत आहोत. चला या श्री गणेश नागवंटे क संघ. आणि माझ्या असोसिएशनला विनंती असेल की इथून पुढच्या टुर्नामेंटसाठी जी टीम बक्षिसामध्ये गेले आणि खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक मिळालेत, बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला जर ते खेळाडू जर ती टीम उपस्थित नसेल तर त्या टीमला फक्त ट्रॉफी नाही तर पैसे देखील देऊ नका. हा तुम्ही नियम या ठिकाणी कडक करा आणि या नियमाची इथून पुढच्या टुर्नामेंट पासून अंमलबजावणी करा. कारण की आयोजन मित्रांनो ही काय टाइमपास म्हणून ठेवलेलं नसतं, तर त्या आयोजनासाठी खूप संघर्ष केला असतो. एखादं आयोजन ठेवण्यासाठी वर्षभर त्या टीमला पैशासाठी धावाधाव करावी लागते, बक्षिसांसाठी धावाधाव करावी लागते. आणि तुम्हाला मिळालेलं बक्षीस घेण्यासाठी जर तुम्ही इथे नसाल तर यापेक्षा कोणती कमीची गोष्ट नाही आहे. त्यामुळे वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष राहुल डीजे देखील व्यासपीठावरती आहेत आणि वरपेवाडीचे देखील मॅनेजमेंट टीम मध्ये भरपूर सदस्य आहेत. आबा या गोष्टी तुम्ही लक्ष द्या की जे खेळाडू आणि जी टीम बक्षीस वितरणासाठी नसेल त्यांना तुम्ही प्राइज देखील देऊ नका आणि वैयक्तिक पारितोषिक देखील देऊ नका. यानंतर आपण द्वितीय पारितोषिक देणार आहोत. गेली 2 वर्ष ज्या टीमने संघर्ष केले, एकदा जोरदार टाळ्या द्यात मित्रांनो. ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाटोशी या संघासाठी आज जर पाहिलं तर ओमकारचा खेळ खूप दमदार राहिला आणि हरेश दादांचा खेळ खूप दमदार राहिला. त्यांच्या टीमनं संपूर्ण त्यांना सपोर्ट केला
आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय सुरेशजी पवार साहेब, सुरेशजी कदम साहेब आणि प्रकाशजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय पारितोषिक दिले जाते. फटाक्यांची आतिषबाजी करत असताना थोडस जपून, कारण की आम्ही अजून स्टेजवरती आहे, आमची काळजी घ्या. यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी पहिल्या क्रमांकावरती नाव कोरलं आई जनाई देवी चषक 2025 दमदार आयोजन आणि दमदार थाटामाटामध्ये ज्यांनी फायनल मध्ये प्रवेश केला, पहिल्या क्रमांकावरती ज्यांनी आपलं नाव कोरलं रोहन 11 पानेरी संघ ठरलाय. प्रथम पारितोषिकाचा मानकरी ओमकार शेठ पवार, त्याचबरोबर या ठिकाणी सुरेश पवार आणि संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचा मानाचा करंडक या ठिकाणी दिला जाईल. रोहन 11 पानेरी या संघाला अभिनंदन. वेल प्लेड रोहन 11 पानेरी संघ. रोहन 11 पानेरी हा संघ ठरलाय. पहिल्या क्रमांकाचा मानकरी सुरेशजी पवार साहेब आणि संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जातो हा मानाचा करंडक. अभिनंदन टीम रोहन 11 पानेरी. तर प्रथम क्रमांकाचा विजेता संघ चॅम्पियन आपला पहिला वेळा आई जनाई देवी चषक 2025 च्या 5व्या महापर्वाचा रोहन 11 पानेरी संघ चॅम्पियन ठरला या स्पर्धेचा. ज्या संघाने दर्जेदार खेळ केला आणि तो ठरतो या स्पर्धेचा दर्जेदार खेळ करणारा संघ चॅम्पियन विजेता. आई जनाई देवी चषक 2025 च्या 5व्या महापर्वाचा अंतिम विजेता संघ संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते पाहिलं गेलं तर प्रथम क्रमांक विजेता संघ रोहन 11 पानेरी या संघाला देण्यात येते. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पुरस्कृत करण्यात येते. संपूर्ण आमचा व्यासपीठ पाहिलं गेलं तर सुरेश कदम, सुरेश पवार असतील, शांताराम कदम असतील, तसंच पाहिलं गेलं तर आनंद कदम, जयवंतजी शेलर साहेब, तसंच पाहिलं गेलं तर संपूर्ण आमच्या व्यासपीठावरील मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते देण्यात येतोय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, पहिल्या क्रमांकाचं करंडक, पहिल्या क्रमांकाची मानाची ट्रॉफी. तर आई जनाई देवी चषक 2025 च्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवर खेळाडू प्रेक्षकांचा मनापासून आभार व्यक्त करतो. जनाईनगर क्रिकेट क्लब वरपोडी सळवे आयोजित ही 5व्या पर्वातील स्पर्धा आई जनाई देवी चषक 2025 मध्ये सर्व मान्यवर खेळाडू प्रेक्षकांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आई जनाई देवीच्या आशीर्वादाने भरवण्यात आलेली स्पर्धा आई जनाई देवीच्या नावानं चांग बोल आई जनाई देवी चषक 2025 विजेता संघ रोहन 11 पानेरी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व मान्यवर संपूर्ण संघ मनापासून आभार व्यक्त करेल. धन्यवाद. मी इथेच थांबतो. सर्वांचा मनापासून आभार.